बुलढाण्यातील आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर दिसून आला। आडगाव राजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून त्यामुळे शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत। शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अद्यापपर्यंत बिबट्याने मानवावर किंवा जनावरांवर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही। मात्र ही घटना टाळण्यासाठी वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। चला 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 चट गेले लोक दिलं आज गेल्या 2-4 दिवसांमध्ये बिबट्या आला म्हणून या परिसरामध्ये दहशतीचं शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतामध्ये कापूस वेचायला किंवा शेतातलं कुठलंच काम करायला शेतकरी घाबरून राहिलेला आहे। आणि आज संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान भागवतराजे जाधव यांच्या शेतामध्ये बिबट्या आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली। त्यावरून गावामध्ये संपूर्ण वार्ता पसरली। आडगाव राजा, वडाळी, अनोदखेड, पिंपरखेड या भागातले सर्व लोक या शेतामध्ये आलेले आहेत। फॉरेस्ट विभागाचे आरिफ गायकवाड साहेब यांच्याशी मी संपर्क साधला। त्यावरून त्यांनी त्यांची सर्व टीम, वाडेकर मॅडम, देशमुख मॅडम, केकान हे सर्व या ठिकाणी आले। शेतकऱ्यांना म्हणजे नम्र विनंती की आज आम्ही आमची फॉरेस्टची टीम, आमचे वनपाल साहेब, देशमुख साहेब, माझे वनमजूर केकान काका आणि गावातली मंडळी सर्वांनी सहकार्य केले। परंतु आज आम्ही ज्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी गेलो। ज्यांनी त्या बिबटला प्रत्यक्ष पाहिलं होतं अशा व्यक्तीशी मी संपर्क केला। त्यांना त्याचं वर्णन विचारलं। वर्णन त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं वर्णन तळस असल्याचं सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली शेताची कामे व्यवस्थित करावी। काही अडचण असल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा।